नातं तेव्हाच टिकतं जेव्हा ते तुटू नये म्हणून दोन्ही बाजूंनी काळजी घेतली जाते। जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात तेव्हा वाईट वाटून घेऊ नका, उलट गर्व करा, कारण एक मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येते। सुख दुःखापेक्षा जेव्हा जगण्यातला आनंद मोठा वाटतो तेव्हा आयुष्य पूर्णपणे समाधानाने भरलेलं असतं। अशा माणसाला गमावू नका ज्याच्या मनात तुमच्याविषयी आदर, काळजी आणि प्रेम असेल। लपवणारे व फसवणारे खूप असतात, गरज नसताना सुद्धा आपली आठवण काढणारे खूप कमी असतात। स्वतःचे जीवन सार्थक करायचे असेल तर आपल्या वृद्ध आईवडिलांचा सांभाळ करा। आयुष्यात खूप काही नसलं तरी चालेल, परंतु आपली दुःखी चेहरा पाहिल्यावर काय झालं ते आधी सांग असं हक्काने विचारणारा मित्र किंवा मैत्रीण जरूर असावी। अंदाजावरून नका ठरवू, एखाद्या व्यक्तीचे मन थांबलेला समुद्र जास्त खोल असतो। असंच असतं आयुष्य आपल्या पानावर तरंगणाऱ्या दवासारखं, कितीही त्याला थोपवलं तरी हातून सुटलेल्या क्षणासारखं। दिवस तोच आहे पण मनात एक नवीन आशा आहे। आभाळ भात साचल्यावर मन वेडापिसा होत असे, वाट चुकलेले पाखरू रानात भटकत असे। त्यातूनच प्रत्येक भावना जर व्यक्त झाली असती तर काही भावनांना अश्रूतून येण्याची गरज भासली नसती। हे जीवन आपण जगतो, प्रत्येक क्षण सुखात मोजतो, सुखात राहण्यासाठी मग कितीतरी क्षण झुरत बसतो। ओझरत्या पावसाचे थेंब जेव्हा विस्मयाने सागराकडे पाहत होते त्यांना काय माहीत त्या सागरातच त्यांचे अस्तित्व संपणार होते। पहिला पाऊस पहिल्या प्रेमासारखा असतो, मातीला गंध देऊन पाऊसही धुंद असतो। शुष्क जमिनीला जसे पावसाचा एक थेंब दिलासा देतो, तुझ्या सहवासाचा एक क्षण तसा माझ्या मनाला आधार देतो। स्वभाव म्हणजे रंगाची पेटी, कधी कुठला रंग सांडेल कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही। फक्त स्वतःचे रंग रंगवताना इतरांचे चित्र बिघडणार नाही याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलतात।